तर अशा पद्धतीने इथे मी भरलेल्या ह्या मिरच्या करून घेतलेल्या आहेत। अतिशय छान होतात ह्या चवीला आणि अजिबातही तिखट नाहीयेत। तर ह्या भरलेल्या मिरच्या कशा केल्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात। नमस्कार, मी पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मस्त एक चटपटीत पदार्थ बघणार आहोत आणि जो की बिलकुल तिखट देखील नाहीये। तर आज आपण करणार आहोत भरली मिरची। येस, भरली मिरची करणार आहोत आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे मी अशा ज्या लांब लांब मिरच्या येतात ना, ह्याच्यामध्ये छोटी साईज सुद्धा येते, तर ही मी मोठी साईज घेतलेली आहे। तर ही मिरची तिखटाला खूप कमी असते किंवा जवळपास तिखट नसतेच, ह्याला भावनगरी मिरची असं देखील म्हणतात। तर ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी। त्याच्यानंतर लागणारे आपल्याला 1 वाटी शेंगदाणे, त्याच्यानंतर पाव ते अर्धी वाटी तीळ लागणार आहेत, त्याच्यानंतर 1 मोठी वाटी बेसनाचं पीठ लागणार आहे, त्याच्यानंतर हळद लागणार आहे, तिखट लागणार आहे, त्याच्यानंतर धनेपूड लागणार आहे 1 मोठा चमचा, हिंग, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ लागणार आहे, थोडीशी पिठी साखर लागणार आहे आणि कोथिंबीर लागणार आहे। तर सुरुवातीला इथे मी एक पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे। त्यामध्ये सुरुवातीला 1 वाटी भरून कच्चे दाणे घेतलेले आहेत। हे दाणे छानपैकी खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, छानपैकी 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। हे दाणे छानपैकी मी खरपूस रंगावरती भाजून घेतलेले आहेत। म्हणजे कसं समजायचं आपले शेंगदाणे छान भाजले गेले, तर हे बघा, हे वरचं टरफल अलगद निघालं पाहिजे इतपत आपल्याला हे दाणे छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत। आता हे एका बोलमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर आता याच पॅन मध्ये आपण तीळ घालून घेणार आहोत। 1 वाटी तीळ घालणार आहोत। तीळ पण छानपैकी तडतड उडेपर्यंत आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी तीळ सुद्धा छान चटचट होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। हे देखील तीळ आता एका आपण वाटीमध्ये किंवा बाउल मध्ये काढून घेऊयात। आता इथे दाणे संपूर्णपणे मी गार करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यावरची जमतील तेवढी टरफलं आपल्याला काढून घ्यायची आहेत। जमतील तेवढे टरफलं मी इथे दाण्याचे काढून घेतलेले आहेत। आता हे जे आपण तीळ भाजून घेतलेले आहेत, हे तीळ देखील शेंगदाणे मी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता हे जे तीळ आपण भाजून घेतलेले आहेत, हे तीळ सुद्धा या दाण्यासोबत घालून घेऊयात आणि झाकण लावून ह्याची छानपैकी पूड करून घेऊयात। म्हणजे पल्स करत फिरवतच आपल्याला ह्याची पूड करून घ्यायची आहे, खूप फाईन पेस्ट करण्याची गरज नाहीये। तर इथे मी बघू शकाल तुम्ही, इथे मी छानपैकी ह्याची पूड करून घेतलेली आहे। अशा पद्धतीनेच पूड आपल्याला करून घ्यायची आहे। आता हे साईडला ठेवून घेऊयात आणि आता ज्या पॅन मध्ये आपण हे भाजलं होतं ना दाणे आणि तीळ, तोच पॅन परत गरम व्हायला ठेवलेला आहे। तर त्यामध्ये 1 मोठी वाटी बेसन घालत आहे आणि हे बेसन सुद्धा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे। छान त्याच्यामधून मंद आचेवरच भाजायचं आहे, हाय हीटवर भाजायचं नाही। आणि त्याच्यातून एक छान सुगंध येईपर्यंत हे बेसन आपल्याला त्याचा रंग बदलेपर्यंत 5 ते 7 मिनिटे भाजून घ्यायचं आहे छानपैकी। तर इथे मी साधारण 5 मिनिटं झाले आहेत। मी हे बेसनाचं पीठ छानपैकी भाजून घेतेय। बघू शकाल इथे तुम्ही, अतिशय सुंदर सुवास येतो या बेसन भाजल्याचा। आहा, क्या बात आहे। आता थोडासा ह्याचा कलर आपण ब्राउनिश होईपर्यंत आपण हे छानपैकी अजून 1-2-4 मिनिटे अजून भाजून घेऊया छानपैकी। तर साधारण 7 मिनिटं झालेली आहेत। हे बेसन मी छानपैकी मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे, बघू शकाल इथे तुम्ही। आता बेसनाचा कलर चेंज झालेला आहे संपूर्णपणे। खूप आपल्याला ब्राउनिश करायची गरज नाहीये, जस्ट एक थोडा सोनेरी रंग झाला पाहिजे इतपतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे एका बोल मध्ये काढून घेते। आता हे मिश्रण आपण बेसन थोडंसं गार करून घेऊया। तर आता हे बेसन आपलं गार झालेलं आहे। आता त्यामध्ये
तुम्हाला कितपत हवंय त्यानुसार आपण हा जो तीळ आणि शेंगदाण्याचा मसाला करून घेतलेला आहे ना, हा घालायचा। साधारण 2 ते 4 चमचे घालतेय मी। हा तुम्ही असा स्टोर करून ठेवू शकता आणि कोणत्याही पातळ भाजीला सुद्धा हा मसाला तुम्हाला वापरता येऊ शकतो। भाजलेले दाणे आहेत आणि भाजलेलेच तीळ आहेत, त्याच्यामुळे कोणत्याही भाजीची चव छान लागते। मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता यामध्ये पाव चमचा हळद घालतेय, त्यानंतर तिखट घालतेय। तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार घालायचं आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा धनेपूड घालत आहे। त्यानंतर चवीनुसार पिठी साखर घालून घ्यायची आहे। पिठी साखर किंवा साखर जरूर घाला, त्याची चव खूप छान लागते। त्यानंतर पाव चमचा हिंग घालत आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण। आणि आता या मिश्रणामध्ये साधारण 1 चमचा तेल घालायचं आहे, त्याने चव खूप छान लागते। 1 चमचा तेल मिक्स करून घ्यायचं हे। वा, जबरदस्त काय सुवास येतोय ह्या बेसन भाजल्याचा। या इवन शेंगदाणे आणि तीळ जे आपण भाजून घेतले होते त्याचं कूट करून घेतलं, त्याचा जबरदस्त। तर हे मिक्स करून बाजूला ठेवून घेऊयात। तर आता ह्या मिरच्या घ्यायच्या। हे मिश्रण आपलं तयार झाले। आता ह्या मिरच्या घ्यायच्या, ह्याला मधून एक स्लिट मारून घ्यायची, पोट फोडून घ्यायचं याचं। आणि ह्याच्यातल्या बिया वगैरे काढण्याची अजिबात गरज नाहीये आता, कारण ही मिरची तिखट नसती। आणि मधून ह्या मिरच्यांना छानपैकी असं मीठ सोडून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने। इथे मी आतून सर्व मिरच्यांना छानपैकी मीठ चोळून घेतलेलं आहे, बघू शकाल इथे तुम्ही। आता काय करायचं, ही मिरची अशी ओपन करायची आणि हा जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे ना, हा या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने छान आपल्याला दाबून दाबूनच हा मसाला भरायचा आहे। असा दाबून भरल्यामुळे हा मसाला नंतर कढईमध्ये सुटून येत नाही किंवा कढईमध्ये सुटल्या जात नाही, म्हणून असा छानपैकी असा दाबून दाबूनच भरायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये हा मसाला मी दाबून भरून घेत आहे। तर अशा पद्धतीने ह्या सर्व मिरच्या मी छानपैकी हे मिश्रण दाबून दाबून भरून घेतलेलं आहे, बघू शकाल इथे तुम्ही। छान दिसतात आपल्या मिरच्या। आणि बेसनामध्ये असं जेव्हा आपण मिक्सरमध्ये वरती तेल टाकतो ना, ते एकदम छान क्रम्बली होतं आणि चवही छान लागते, म्हणून मी 1 चमचा त्या मिश्रणामध्ये तेल ऍड केलेलं आहे। आता इथे एक कढई, नॉनस्टिक कढई आहे ही, ह्याच्यामध्ये आता 2 ते 3 चमचे तेल घालून घेत आहे। तेल छान गरम होऊन द्यायचे सुरुवातीला। तेल छान गरम झालं की आपण ह्या मिरच्या यामध्ये सोडून घेऊयात। तर तेल आता छान गरम झालंय। आता ह्या एक मिरच्या ह्यामध्ये घालून घेऊयात आपण। आणि आता झाकण ठेवून ह्याच्यावरती झाकण ठेवून आता वाफवून घेऊयात। 30 ते 40 सेकंद झालेले आहेत, मी झाकून ठेवलेलं आहे। आणि आता ह्या मिरच्या अशा पलटवून घ्यायच्या। हे बघा अशा पद्धतीने अशा पलटवून घ्यायच्या आणि यावरती थोडासा पाण्याचा हक्का द्यायचा अशा पद्धतीने आणि परत झाकण ठेवून वाफवायला ठेवून घ्यायच्या। जवळपास 5 ते 7 मिनिटे अशाच आलटून पलटून पाणी घालत, पाण्याचा हक्का मारत आपल्याला या छानपैकी वाफवून घ्यायच्या आहेत।
साधारण 5 ते 7 मिनिटे सारखं पाण्याचा हपका मारत मी ही मिरची छानपैकी वाफवून घेतलेली आहे। आहा, क्या बात आहे, जबरदस्त, काय सुरेख दिसतीये, बघू शकाल इथे तुम्ही। आणि आता ही मिरची छानपैकी शिजली आहे कशी समजायचं, तर एक सुरी घ्यायची आणि घालून बघायची, आत सहज जात असेल, हे बघा इझिली सहज आत शिरली जाते, म्हणजेच आपली मिरची छानपैकी शिजलेली आहे। आता ह्या सगळ्या मिरच्या काढून घेऊयात आपण एका प्लेटवरती। काय सुंदर दिसत आहेत, बघू शकाल इथे तुम्ही। आहा हा, अफलातून लागतात ह्या मिरच्या खाण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे हा, खूप सुंदर लागतात। हे बघा काय सुंदर दिसत आहेत। तर अशा पद्धतीने ह्या मिरच्या मी छानपैकी करून घेतलेल्या आहेत, बघू शकाल इथे तुम्ही। अफलातून लागतात चवीला आणि वरण भात आणि ही तोंडी लावण्यासाठी ही मिरची अतिशय सुंदर लागते। किंवा तोंडी लावण्यासाठी जर तुम्हाला काही पदार्थ करायचा असेल ना, तर हा एक अत्यंत उपयुक्त ऑप्शन आहे। जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। तर ही भरल्या मिरचीची रेसिपी आज तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तर अशाच खमंग, खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।